नमस्कार. स्टडी ऑफ MPC नवं यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण गणित विषयाची सिरीज चालू केली होती आणि ती सिरीज बेसिकपासून आपण इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप या म्हणजे गणित हा विषय संपूर्ण पाहणार आहोत. तर चला बघूया. आज आपण घटक क्रमांक 1 मधील स्वाध्याय 1.2 पाहणार आहोत आणि त्यातील काही उदाहरणं आपण सोडून घेणार आहोत. तर चला सोडूया. तर बघा, पहिलं उदाहरण आहे आपलं. यामध्ये एक संख्या दिलेली आहेत. या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत रिकामी जागा आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत. 1 नंबरला 4 गुणिले 10चा घातांक 4, 2 नंबरला 4 गुणिले 10चा घातांक 3, 3 नंबरला 4 गुणिले 10चा घातांक 2 आणि 4 नंबरला 4 गुणिले 10चा घातांक 1. आता इथं 4ची स्थानिक किंमत किती आहे? 4ची स्थानिक किंमत ही संख्या बघा 57, 83, 542. आपल्याला इथं 4ची स्थानिक किंमत 4ची स्थानिक किंमत काढताना 4 जशी तशी लिहून द्यायचे. जेवढे अंक असेल तेवढं 0 घ्यायचे. किती आहे 4ची स्थानिक किंमत? 40. आता बघा, याचा अर्थ काय होते? 40. याचा अर्थ आपण ही संख्या अशी लिहू शकतो, 4 गुणिला 10चा घातांक 1 म्हणजेच किती? 40. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आहे. इथं बघा, याचा अर्थ काय होते? 10 गुणिला 10 2 वेळा. शंभर म्हणजेच किती? 400. अशा प्रकारे हे नंतर आपण बघू, परंतु यामध्ये 4ची स्थानिक किंमत 40 आहे म्हणजेच ती 40 अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते. 4 गुणिला 10चा घातांक. यानंतर बघूया दुसरं. यानंतरचं उदाहरण आहे आपलं 53.436. या संख्येत 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे म्हणते. आता बघा, ही संख्या दिलेली आपल्याला इथं 53.436. पहिली काय म्हणते? 4च्या उजवीकडील 3ची स्थानिक किंमत ही 4 अंक आहे. याची उजवीकडली ही संख्या 3, याची स्थानिक किंमत आपण याची स्थानिक किंमत काढू. सुरुवातीला 0.03ची स्थानिक किंमत 3 आणि 0 हे झाली, उजवीकडील झाली. आता काय म्हणते? स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे म्हणते. आता डावीकडील 3च्या किती पट आहे? तर डावीकडील किती आहे स्थानिक किंमत? 3 आहे. तर याच्या किती पट आहे? ही x पट घेऊ, माहीत नाही आपल्याला. मग आता बघा, हे असं होईल 3.030 भागिला 3 बरोबर x. आता बघा, हे सोडवायचं कसं. आधी आपल्याला याच्यातला पॉईंट घालवायचा आहे, म्हणून पॉईंटच्या खाली पॉईंट 0 पूर्णांक संख्या, ही पण पूर्णांक आहे, दशांशच्या तिकडं. त्यानंतर जेवढं संख्या असेल तेवढे 0 द्यायचे. सारख्या स्थानी आला पॉईंट आपला कट होईल. आता वर उरलं काय? 0.030 भागिला 3000. 0 आपण कोणत्याही संख्येच्या समोर 0 दिल्यास त्याला काय व्हॅल्यू नसते. आता समजा ही 4 याच्या समोर 0 दिला तर ही 4च संख्या असते. तसंच बघा, 30च्या समोर 2 0 आहेत, याला काही व्हॅल्यू असणार नाही. आपण ही न लिहिले तरी चालते. म्हणजे ही आपली आली 30 भागिला 3000 बरोबर x. आता बघा, इथचा 0 कटला, इथचा 0 कटला. 3 एके 3, 3 एके 3. मग आपलं x बरोबर आलं 1 भागिला 20, 1 भागिला 100. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 10चा घातांक 2, 1/10, 10चा म्हणजे 1/10चा घातांक -2 आणि 4 नंबरला 10चा घातांक -2 असं दिलेलं आहे. तर याचं रूपांतर आपल्याला घातांकामध्ये कसं करायचं? ज्यावेळेस आपण घातांक हा चॅप्टर पाहू त्यावर त्या
मध्ये ह्या संकल्पना संपूर्ण क्लिअर होतील. तर हे कशा प्रकारे लिहायचं बघा आपण. x बरोबर 1/100 हे आपण असं पण लिहू शकतो. x बरोबर x 10 गुणिला 10. याचाच अर्थ होते x बरोबर 1/10चा घातांक किती? 1 2. 2 वेळा संख्या म्हणजे 10चा घातांक 2. आता बघा हे जेव्हा आपण कन्वर्ट करतो इकडं गुणाकारामध्ये, आता हे भागिले आहे, जेव्हा गुणाकारामध्ये जाते तेव्हा x बरोबर हे 10चा घातांक हे इथं प्लस असल्यामुळे आपले इथं मायनस होते. तर आपलं उत्तर आहे x बरोबर 10चा घातांक -2. आणि ह्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण घातांक चॅप्टरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेऊ. तर चला यानंतरचं बघूया गणित. नंतरचं आहे आपलं 3 नंबरचं गणित. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे? ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. 1 नंबर 7584, 2 नंबर 7854, 3 नंबर 7548 आणि 4 नंबर 7845 असे ऑप्शन दिलेले आहेत. आणि आपल्याला विचारलेलं आहे 4 आणि 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त कुठे आहेत? आता बघा इथे 4ची स्थानिक किंमत किती आहे? 4 पहिल्या ऑप्शनमध्ये. 5ची स्थानिक किंमत किती आहे? 500. 5ची स्थानिक किंमत 5 0 0 किती झाले? 500. मग हे 4 किती झाले? 504 पहिल्या याच्यात झालं. दुसऱ्या याच्यात बघा, दुसऱ्या याच्यात 4ची स्थानिक किंमत किती आहे? 4. 5ची किती आहे? 5. इथे एकच संख्या म्हणून 0 म्हणजे किती झाले? 50. 50 आणि याची बेरीज 54. इथे 54 आलं. तिसऱ्या याच्यात बघा 5ची स्थानिक किंमत किती आहे? 500. 5 लिहायचं 0 0 जेवढ्या संख्या. 4ची किती आहे? 4 आणि त्याच्यानंतर 1 0 40. किती झालं हे? 540. इथे बघा किती आहे? 4ची 40 आहे, 5ची 5च आहे. मग किती झालं इथं? 45. स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त कुठं आहे? पहिल्या याच्यात 504 आली आपली, दुसऱ्या याच्यात 54 आली, तिसऱ्या याच्यात 45 आली, चौथ्या याच्यात 45 आली आणि तिसऱ्या याच्यात 540 आली. मग ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. यानंतरचं गणित बघूया. यानंतरचं 4 क्रमांकाचं गणित. 83,643 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? ऑप्शन दिलेले आहेत. बघूया आपण स्थानिक किमतीतील फरक कशा प्रकारे काढायचा. आपली ही जी संख्या आहे बघा 8 3 6 4 3. आपल्या 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणत आहेत. तर हे करत असताना आपल्याला 3ला सुरुवातीला कशाने गुणायचं आहे? 9ने. 3 गुणिला 9. 9 तरी किती? 27. 27 मधले दोन्ही अंक बरोबर त्या 3च्या ठिकाणीच लिहायचे आहेत. इथं आपण 2 लिहू आणि हे 7 इथं लिहू आणि मध्ये 9 9 लिहायचे आहेत. सोप्या सोपी पद्धत. जो अंक दिला त्याला 3 गुणायचं. 3 दिलेला आहे, प्रत्येक अंकाला 9नीच गुणायचं आणि जो संख्या येईल ती त्या याच्या अंकाच्या खाली लिहायची आणि मध्ये आपलं 9 9 लिहायचे. आणि साईड जर असेल तर या साईड जर असेल इथं अंक एखादा 8 आहे इथं, तर या साईड आपल्याला 0 लिहायचे. पण या 2 अंकामध्ये 9 9 9 9 जेवढ्या संख्या असेल तेवढे 9 9 लिहायचे. हे इथं लक्षात घ्या. परत सांगतो. पुन्हा सांगतो. बघा अशा प्रकारे जर आपल्याला स्थानिक किमतीतील फरक विचारला असेल तर आपल्याला स्थानिक किंमत काढून वजाबाकी करायची आवश्यकता नाही.
कुठल्याही संख्येला, म्हणजे आता इथं 3 दिले आहे म्हणून 3ला सुरुवातीला 9ला गुणायचे. इथे दुसरी संख्या दिली असेल, 4 दिली असेल तरी 9लाच गुणायचे. आणि बघा 9 त्रिक किती होते? 27. आणि हे जे 2 अंक आहे त्या ठिकाणी लिहायचे. पहिल्याला इथं 3ला 2 आणि हे 7 या 3च्या खाली, म्हणजे स्थानिक किमतीच्या खाली हे लिहायचे. आणि मधातल्या अंकासाठी जेवढे अंक असेल तेवढे त्यासाठी 9 घ्यायचे. तर आपला स्थानिक किमतीतील फरक आला 2997. तर आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. यानंतरचं उदाहरण पाहूया. यानंतरचं 5वं उदाहरण. 3x अधिक y कंसामध्ये ही 2 अंकी संख्या 66 आहे, तर एकक स्थानी y असेल तर 1ची किंमत किती? आता बघा 3x अधिक y बरोबर किती? 66. एकक स्थानी y आहे, मग इथं एकक स्थानी 6 आहे, तर y बरोबर काय होईल आपलं? 6. आता बघा 3x बरोबर दशक स्थानी किती आहे? दशक स्थानी 6 म्हणजेच किती? 60. एकक दशक 1 0 आहे, त्याची स्थानिक किंमत 60 आहे. मग x बरोबर येईल आपलं 60 भागीला 3. तर x बरोबर 3 1 3 3 2 6. तर x बरोबर आपलं येईल 20. लक्षात. यानंतरचं उदाहरण घेऊया. कंसामध्ये 2p प्लस q ही 2 अंकी संख्या 17 आहे. जर एकक स्थानी 7 असेल तर p बरोबर किती? आता बघा कंसात 2p अधिक q ही संख्या किती आहे? 17 आहे. एकक स्थानी, यातलं एकक स्थान कोणतं? 7. एकक स्थानी किती आहे म्हणते? जर एकक स्थानी 7 असेल तर p बरोबर किती? आता एकक स्थानी इथं किती आहे? इथं 7 आहे. इथं म्हणजे आपलं एकक स्थानी q आहे, तर q बरोबर 7 होईल. आता म्हणून 2p बरोबर दशक स्थानी 1 आहे, म्हणजे 1 आहे, म्हणजे हीच किती आहे व्हॅल्यू? स्थानिक किंमत 110 आहे. म्हणून हा 2 इथं भागीला आहे. p बरोबर 10 भागिले 2. p बरोबर 2 1 2 2 पंचे 10. तर p ची किंमत किती आहे आपली? 5. तर p ची किंमत आपली 5 आलेली आहे. यानंतरचं गणित आहे आपलं 5 स्टार 4 स्टार, म्हणजे ही फुले समजा. या संख्येत फुलांच्या जागी समान अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. तर फुलांच्या जागी रिकाम जागा हा अंक आहे. आता बघा आपल्याला दिलेला आहे स्थानिक किमतीतील फरक. इथं बघा आधी स्थानिक किमतीतील फरक बघा 2 9 आणि 7 दिलेला आहेत. तर आपल्याला काढताना एक तर डायरेक्ट सोपी पद्धत सांगितली होती. 3 प्रकार काढता येते. सोपी पद्धत सांगितली होती, याचा वरचा अंक घ्यायचा, 2च्या नंतरचा अंक 3. फुल्याच्या जागी कोणता अंक असेल? 3. किंवा दुसरी सोपी पद्धत, फुल्याच्या जागी जे अंक आहे ते घ्यायचे 27, त्याला भागीला किती करायचं? 9 करायचं. 9 1 9 9 त्रिक 27 असं पण येते. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. कारण हे ज्या फरक आहे तो 9च्या पटीत, त्या अंकाच्या 9च्या पटीत असते, म्हणून आपण याला 9ने गुणतो किंवा भागतो. तर इथं आपल्याला अंक काढायचा आहे म्हणून याला 9ने भागलेले आहेत. स्टारच्या जागी जे अंक दिलेले आहेत ते अंक घेतले आपण 27 आणि त्याला 9ने भागितले. किंवा सर्वात सोपी पद्धत, जो फरक दिलेला आहे त्याच्या समोरच्या अंकाच्या समोरचे म्हणजे नैसर्गिक अंक घ्यायचा, समोरचा अंक घ्यायचा क्रमाने. आता 2 आहे तर 3, समजा 4 असेल तर 5, 5 असेल तर 6, 6 असेल तर 7. अशा प्रकारे अतिशय सोपे असे गणित आहेत. तर आज आपण येथे स्वाध्याय 1.2 हे संपूर्ण केलेलं आहेत. हे तुम्ही पहा, याचा सराव घ्या, स्क्रीनशॉट्स काढा आणि लिहासुद्धा आणि प्रॅक्टिस करा. गणित हा असा विषय आहे, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जासाल, सराव करत जासाल, तसा तसा हा गणित विषय आवडायला लागतो
आणि सोपा होतो आणि समजायलासुद्धा लागतो. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे गणित स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व क्लरिकल असो सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच जे विद्यार्थी 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपला बसलेले आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. नमस्कार, स्टडी ऑफ MPSC नवं यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीचं स्कॉलरशिपची गणित विषयाची आपण सिरीज पाहणार आहोत आणि संपूर्ण स्कॉलरशिपचे आपण चॅप्टर पाहणार आहोत. तर हे गणित स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तर उपयुक्त आहे, शिवाय जे स्कॉलरशिपची तयारी करणार आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक 1.3. त्यामधलं पहिलं गणित आहे बघा. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? आपल्याला काय विचारलेलं आहे? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा करायची आहे. तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, सर्वात मोठा अंक किती असतो? 1 ते 9 पर्यंत 9. तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होईल आपली 9999. 3 अंकी 1 ते 9 पर्यंत सर्वात लहान अंक 1, म्हणून आपली 3 अंकी संख्या तयार होईल 1. त्यानंतर आपल्याला 0 द्यायचे असतात. 1 2 झाली 100. यातून वजा केल्यावर आपल्या तर येणारी संख्या कोणती? तर 4 अंकी संख्या आहे आपली 9999 वजा 100. 9तून 0 गेला 9 राहिले, 9तून 0 गेला 9 राहिले आणि 9तून 1 गेला 8 राहिले आणि 9 जसे का तसे. ती संख्या असेल आपली 9899. यानंतरचं गणित बघूया. यानंतर गणित नंबर 2 बघा. जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व 1 अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? आपल्याला 4 अंकी समसंख्या विचारलेली आहे जिच्यामध्ये 4 आणि 5 हे अंक वापरलेले नाहीत आणि 1 हा अंक एकदाच वापरलेला आहे. आता आपल्याजवळ संख्या ऑप्शन दिलेल्या आहेत. आपला 4 अंकी संख्या तयार करायचा आहे. आपण घेऊ 1 2 3 4 5 आणि 6. 4 आणि 5 अंक हे घ्यायचे नाहीत. आता तुम्हाला इथं लक्षात येत असेल सर्व ऑप्शनमध्ये 0 दिलेला आहेत. तर लहानात लहान संख्या करताना 0 हा दुसऱ्या स्थानी असतोच, म्हणून पहिली संख्या आपली 1 होईल, दुसरी 2. आता बघा त्यानंतर दुसरी 0 घेतली आपण. त्यानंतर यामध्ये 1 झालेला आहे घेऊन, आपला 0 पण घेऊन झालेला आहे. आता विचारलं काय आपल्याला? त्यानंतर सर्वात लहान संख्या कोणती याच्यातली? 2 घेतलेला आहे. आता विचारलेलं आहे 4 अंकी समसंख्या कोणती? आज जर 3 घेतले इथं तर ही आपली विषम संख्या होईल. सम आणि विषम संख्या कशा प्रकारे ओळखायच्या या संदर्भात सुद्धा व्हिडिओ मी तयार करणार आहेत. इथे लक्ष द्या तुम्ही. आता ही झाली विषम संख्या, कारण विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक असतात आणि समसंख्येच्या एकक स्थानी म्हणजे हे एकक स्थान, समसंख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि आपलं 0 हे अंक असतात समसंख्येच्या एकक स्थानी. तर आपल्याला समसंख्या तयार करायची आहे तर हे 3 घेऊन चालणार नाही. इथं आपल्याला 6 घ्यावे लागेल. तर आपली 4 अंकी समसंख्या होईल 1026. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. आलं लक्षात? आणि माझे जे व्हिडिओ आहेत संध्याकाळी 7 वाजता दररोज तुम्हाला मिळणार आहेत. तेव्हा 7 वाजता तुम्ही माझ्या व्हिडिओचा अभ्यास करता म्हणजे 7 वाजता मी ऑनलाईन असणार आहेत. 7 वाजता तुम्ही या व्हिडिओद्वारा गणिताचा सराव करून एक चांगल्या प्रकारे तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकता आणि यावर गणित या विषयावर कमांड मिळवू शकता. तर यानंतरचं उदाहरण बघूया आपण. चला
उदाहरण बघूया. 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्येची बेरीज किती? अशा प्रकारचे गणित कशी सोडवावे त्याचा डिटेल्स व्हिडिओ या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. आता मी फक्त इथं शॉर्टकट वापरणार आहे. बघा, आपल्याला इथं या संख्येची बेरीज 2 कंसामध्ये 2 अधिक 5 अधिक 6 बरोबर 5 आणि 2 7, 5 आणि 2 7 आणि 7 आणि 6 13 म्हणजेच 13. इथे गुणाकाराचं चिन्ह असते, संबंध असतो, म्हणून 13 दोन्ही 26. आपली एकक स्थानी संख्येची बेरीज 26 आलेली आहे. तर आपल्याला 3 अंक असल्यामुळे दशक स्थानाची संख्येची बेरीज 26 गुणिला 10 म्हणजेच 260 होईल आणि शतक स्थानाच्या अंकाची बेरीज 26 गुणिला 100 म्हणजेच 2600 होईल. आणि या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहेत. 6, 8, 8 आणि 2. तर आपले 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एक तास वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्येची बेरीज असेल 2886. तर याची बेरीज असेल 2886. कसं केलं? ह्या संख्या घेतल्या, त्या संख्येच्या बेरजेला 2 न गुणलं, त्यानंतर जी संख्या आली ती एकक स्थानाची धरली, एकक स्थानी 26 लिहिले, त्यानंतर दशक स्थानाची संख्या आपली 260 म्हणजे त्याला दशक म्हणजे 10 ने गुणले, 260 आली. त्यानंतर शतक स्थानाची संख्या येईल आपली, शतक स्थानाच्या संख्येची बेरीज येईल आपली 2600 आणि या सर्वांची टोटल बेरीज केली आणि ती आपली बेरीज आलेली आहे 2886. हे गणित अशा प्रकारे सोडवायचे. त्यानंतरचं उदाहरण 4 नंबरचं उदाहरण. 5, 3, 0, 9, 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी इथं समसंख्या विचारलेला आहे. मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आपल्याला बघा अंक दिलेले आहेत आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. आणि मोठ्यात मोठी संख्या कशा प्रकारे तयार करायची या संदर्भात सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे. त्या संकल्पना क्लिअर करून सांगितलेलं आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा. तर चला बघूया कशा प्रकारे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची ते. आपल्याला अंक दिलेले आहेत 5, 3, 0, 9 आणि 7 हे अंक घेत चालायचे. आता बघा, यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9 घेतला आपण. 9 आता 9 घेतलेला आहेत, 9ला आपण कट करू. 9 घेतलेला आहेत. आता उरले कुठं आपल्याला? 5, 3, 0, 7 यापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे? 7. 7 घेतला, 7 पण गेला. मोठ्यात मोठी संख्या करत असताना उरलेल्या अंकामधून मोठ्यात मोठे अंक घेत चालायचे आणि ते आपले मांडत चालायचे. आता बघा, 5, 3 आणि 0 यामधला सर्वात मोठा अंक कोणता आहे? 5. 5 पण घेतला. आता आपल्याजवळ 2 अंक उरलेले आहेत, 0 आणि 3. यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता? 0 आहे की 3 आहे? तर 3 आहे. 3 सुद्धा आपण इथे घेतला आणि शेवटी 0 घेतला. तर आपली मोठ्यात मोठी संख्या तयार झाली 97,530. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सुरुवातीला आपल्याला मोठा अंक घ्यायचा आणि त्यानंतर उरलेल्या संख्येतील अंक घेत असताना मोठ्यात मोठे अंक घेत चालायचे. ज्या ज्या उरलेल्या संख्या आहे त्यामधील मोठ्यात मोठे अंक घेत चालायचे आणि अशा प्रकारे आपली मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. आपल्याला सम विचारलेला आहे मोठ्यात मोठी, म्हणून 0 हा आपण इथे शेवटी घेतलेला आहे. अशा प्रकारे हे गणित होतं. जर आपल्याला याच्यातच लहानात लहान संख्या विचारली असते तर ते कशा प्रकारे करायचं? अंक तेच घेऊया आपण. 5, 3, 0, 9 आणि 7 लहानात लहान संख्या तयार करा. तर सर्वात लहान संख्या कोणती आहे याच्यातली? 0. पण 0 पासून कोणत्याही अंकाची सुरुवात होत नाही, म्हणून 0 हा दुसऱ्या स्थानी द्यावायचा असतो. म्हणून आता 0 तर झाला, 0 हा दुसऱ्या स्थानी असतो. आता यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 3. 3 इथं घेतली. 2 नंबरला आपण 0 घेतला. 3 झाला, 0 झाला. आता राहिले 5, 9 आणि 7. यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे?
5. आपण लहानात लहान संख्या तयार करत आहोत म्हणून लहानात लहान संख्या उरलेल्यापैकी लहानात लहान संख्या आपल्याला लिहित चालायच्या आहे. आता 5, 9 आणि 7 उरलेले आहेत. यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 5. 5 घेतले. आता उरल्या किती संख्या आपल्याला? 9 आणि 7. यापैकी लहान संख्या कोणती आहे? 7 आणि 7 घेतले आणि शेवटी आपलं काय राहिलं आहे? 9. अशा प्रकारे ही लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या करताना लहानात लहान संख्या करताना लहान लहान अंक घेत राहायचे उरलेल्या संख्यापैकी आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठ्यात मोठे अंक घेत चालायचे आणि लिहायचे उरलेल्या संख्यापैकी. चला यानंतरचं गणित बघूया. उदाहरण आहे आपलं. जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आरंभ म्हणजे सुरुवात. सुरुवात कितीचा आहे? 7ने आहे आणि अशी आपल्याला 5 अंकी संख्या लिहायची आहे. मोठ्यात मोठी संख्या लिहिताना आपण 9 हा अंक लिहित असतो कारण 1 ते 9 पर्यंत 9 हा मोठा अंक असतो. म्हणून आपली पहिली संख्या 7 झाली. आता आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे तर 4 अंक आपल्याला 9 घ्यावा लागेल. 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारे 4 अंक 9 घेतले आणि आरंभ आपला 7 आहे. तर ही झाली आपली 5 अंकी जिचा आरंभ म्हणजे जिची सुरुवात 7 या अंकाने आहेत अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. यानंतरचं उदाहरण बघूया. सहावं उदाहरण पाहणार आहोत. बघा 7, 9, 1, 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार 4 अंकी सर्व संख्येची बेरीज किती? तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्येची बेरीज किती? आता बघा अशा प्रकारचे जेव्हा आपण उदाहरणं सोडवतो 3 अंक दिली असता आपण सुरुवातीला प्रत्येक अंकापासून संख्या तयार किती होतात हे लक्षात ठेवण्यासाठी काही हे बघूया. आता समजा आपण जर 2 अंक घेतले, इथं लक्षात द्या, 2 आणि 4 हे 2च अंक घेतले. यापासून संख्या तयार केल्या. आपण याला एकक आणि दशक नाव देऊया. 2 अंक घेतलेले आहेत. अंक किती आपले? 2 आहेत. यापासून संख्या किती तयार होतात ते बघूया. आता बघा 2 अंक घेतले. यापासून संख्या तयार होतात बघा. एक झाली 24 आणि दुसरी झाली सॉरी इंग्लिशमध्ये अंक लिहितो. 2 आणि 4 हे 2 अंक घेतलेले आहेत. तर याची संख्या तयार होणार आपली 2 अंक घेतल्यानंतर एक होईल 24 संख्या, दुसरी होईल आपली 42 संख्या. आता तुम्हाला इथे एक लक्षात ठेवावं लागेल. आता बघा एकक स्थानी प्रत्येक अंक म्हणजे 4 हा एकक स्थानी एक वेळा आलेला आहे आणि दशक स्थानी सुद्धा एक वेळा आले. म्हणजे प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक 2 संख्या असताना प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक एक वेळा आलेला आहेत. आता बघा इथं आपण एक चार्ट तयार करून घेऊया. अंक प्रत्येक स्थानी म्हणजे एकक दशक शतक हजार प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक किती वेळा येतो? अंक किती वेळा येतो? आणि आपल्या तयार होणाऱ्या संख्या 2 अंक गेले तर तयार होणाऱ्या संख्या किती? आता बघा आपण इथं 2 अंक घेतले, 2 आणि 4 हे अंक घेतले. आता आपल्या इथं तयार झालेल्या संख्या आपल्या तयार बघा आपण 2 संख्या तयार करू शकतो. एक 24 आणि 42. आता तुम्हाला इथं लक्षात आले असेल 4 हा एकक स्थानी एक वेळा आलेला आहे आणि 2 हा एकक स्थानी एक वेळा आलेला आहे. तसंच दशक स्थानी सुद्धा 2 एक वेळा आलेले आहेत आणि 4 सुद्धा एक वेळा आलेले. म्हणजे प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक किती वेळा आलेला आहे? 2 संख्या घेतल्या तर म्हणजे 2 अंक घेतले तर एक वेळा आलेला आहे. आलेला आहे एक वेळा. तर आपण असं म्हणू इथं बघा 2
2 अंक घेतले तर प्रत्येक अंक हा एकक स्थानी एक वेळा येतो आणि दशक स्थानी एक वेळा येतो. म्हणून याच्यापासून तयार होणाऱ्या संख्या असतात याचा गुणाकार. बे तयार होणाऱ्या संख्या 2 आपण बघितलं. आपण जर 3 अंक घेतले 2, 4 आणि 5 घेऊ. सॉरी, इथं 4 घेऊ. आता बघा, आपण जर 3 अंक घेतले, अंक किती आपले 3 घेतले अंक, याच्यापासून आता बघा, प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक हा आपला 2 वेळा येतो. म्हणजे एकक स्थानी 2 वेळा येतो, दशक स्थानी 2 वेळा येतो आणि शतक स्थानी 2 वेळा येतो. म्हणजे इथं प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी 2 वेळा येतो. तयार होणारी संख्या असतात बेत्रिक 6 संख्या यापासून तयार होतात. जर आपण 4 अंक घेतले 4, 2, 3, 1 तर आपले 4 अंक आणि इथं प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक म्हणजे एकक स्थानी हा अंक 6 वेळा येईल, दशक स्थानी 6 वेळा येईल, शतक स्थानी 6 वेळा येईल प्रत्येक अंक आणि हजार स्थानी 6 वेळा येईल. म्हणून याच्यापासून तयार होणाऱ्या संख्या असतात साइन चौक 24. तसंच 5 अंक घेतले जर आपण, अंक कुठले पण 5 अंक घेतले तर त्यापासून म्हणजे प्रत्येक अंक हा प्रत्येक स्थानी 24 वेळा येतो आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या असतात 120. आता हे तुमच्या लक्षात राहील का? नाही राहणार. म्हणून एक सोपी ट्रिक आहे, ते ट्रिक सांगतो लक्षात ठेवण्यासाठी आणि नंतर हे उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहू. इथपर्यंत समजलं तुम्हाला? त्यानंतर बघू लक्षात कसं ठेवायचं. आपल्याला एवढं माहीत आहे 2 अंक घेतले तर प्रत्येक स्थानी ती संख्या 1 वेळा येते. प्रत्येक स्थानी 1 वेळा येते. आता बघा 4 आणि 2 ही संख्या 2 अंक घेतले, याच्यापासून आपल्याला 24 होईल आणि 42 होईल. हला 4 हा एकक स्थानी 1 वेळा आलेला आहे, हला 1 वेळा. तसं 2 पण सुद्धा आपल्या 1 वेळाच आलेला आहे, एकक स्थानी 1 वेळा. तसंच दशक स्थान हे आपलं त्यानंतरचं 2 हा दशक स्थानी एकच वेळा आलेला आहे आणि 4 हा सुद्धा दशक स्थानी एकच वेळा आलेला आहे. म्हणजे 2 अंक असेल तर एवढं लक्षातच राहील आपल्याला, किंवा करू पण शकतो आपण. 2 अंक असेल तर प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक 1 वेळा होतो आणि तयार होणारी संख्या असतात याचा गुणाकार. बे एवढं लक्षात राहील. करून बघायचं लक्षात नाही राहिलं तर. आणि सोपी आहे. आता समोरचं कसं काढत जायचं बघा. आता 3 अंक असेल तर प्रत्येक अंक जे हे आहे ना 2, हे इकडे लिहायचे. प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी 2 वेळा येतं आणि याच्यापासून संख्या तयार होणारी संख्या असतात 6. आता बघा जर 4 अंक असेल, आता इथं काय लिहिसाल तुम्ही, हे 6 इथं लिहिसाल आणि तयार होणाऱ्या संख्या असतात साइन चौक 24. त्यानंतर जर 5 अंक असेल तर हे 24 इथं लिहायचे आपल्याला. प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक 24 वेळा येतो. मग आता 24 गुणिला किती, 5 चौक 20, 0, 4 2, 5 2, 10 2, 12. 120 संख्या तयार होतात 5 अंक असेल तर. 6 अंक असेल तर हे 120 इथं लिहायचे आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या असतात 6 0 0, 12 72, 720. म्हणजे असं आपण समोरपर्यंत घेऊ शकतो. म्हणजे किती काही संख्या आपल्याला 6 अंक दिली असेल तर तयार होणाऱ्या संख्या किती असतात त्यापासून 720. कधी कधी या संख्यासुद्धा विचारतात. म्हणजे 4 अंक दिले तर तुमच्या किती संख्या तयार होतील अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि ते अशा प्रकारे काढायचं असतो. फक्त आपल्याला सुरुवातीचं लक्षात ठेवायचं आहे हे प्रत्येक अंकाचं स्थान होय. हे प्रत्येक स्थानी म्हणजे एकक स्थानी दशक स्थानी किती वेळा येतो प्रत्येक अंक, तर इथे 1 वेळा येतो आणि त्या म्हणजे अशा प्रकारे आपण हे सोडत जायचं. तर आपल्याला हे म्हणजे तयार होणाऱ्या संख्या म्हणजे 2 अंक दिले असेल तर 2 संख्या तयार होतात,
3 अंक दिलेले असेल तर 6 संख्या तयार होतात. 4 अंक दिलेले असेल तर 24 संख्या तयार होतात. 5 अंक दिलेले असेल तर 120 संख्या तयार होतात. 6 अंक दिलेले असेल तर 720 संख्या तयार होतात. असं कुठपर्यंत पण आपल्याला तयार करता येईल. म्हणजे इथं 7 अंक दिले असेल तर हे 720 इथं लिहायचं आणि याचा गुणाकार करून आपल्या इकडं संख्या येईल. आता कसं 7 0 0 7 2 14 4 हात 1 7 7 49 आणि 1 50 म्हणजे 5040 संख्या तयार होतील आपल्या. आणि प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी 7 अंक दिले असेल तर 720 वेळा हा अंक येतोय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला समोर किती अंक तयार करता येतात. आता बघू आपण हे कशा प्रकारे गणित सोडवायचं ते. हे इथे लक्षात आलं असेल. पुन्हा एक वेळेस सांगतो. 2 अंक दिले असेल, आपण घेतलं 24 आणि 25. 2 अंक दिले आणि प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक हा त्यामध्ये एकक स्थानी 1 वेळा आणि दशक स्थानी 1 वेळा आलेला आहेत दोन्ही अंक. म्हणून 2 गुणिले 1 तयार होणारी संख्या असली आपली 2. त्यानंतर ही संख्या डायरेक्ट इथं लिहायची. 3 अंक असेल, इथची 2 इथं लिहायचं, याचा गुणाकार करायचं, तयार होणाऱ्या संख्या असतील 6. हे 4 इथं लिहायचं. 4 अंक असेल आणि हिचे 6 इथं आपल्याला इथं लिहायचं आणि याचा गुणाकार करून तयार होणाऱ्या संख्या असतील 24. आणि 5 अंक असेल तर हे 24 आपल्याला इथं लिहायचे, म्हणजे असं लिहित आणायचं आणि याचा गुणाकार करून तयार होणाऱ्या संख्या असतील आपल्या 120. आणि 6 आणि त्यानंतर 120 इथं लिहायचं आणि याचा गुणाकार करून आपल्या तयार होणाऱ्या संख्या असतील 720. त्यानंतर 7 इथं लिहायचं आणि ते 720 गुणिले करायचं आणि तयार होणाऱ्या संख्या असतील आपले 5440. इथपर्यंत विचारत नाही, पण तरी कशा प्रकारे करायचं विचारलंच तर आपल्याला करता आलं पाहिजे. फक्त लक्षात ठेवताना कोणतं लक्षात ठेवायचं? 2 अंक असेल, लक्षात ठेवताना कोणतं ठेवायचं लक्षात? तर समजा परत एक वेळेस सांगतो, हे 2 अंक दिलेले आहेत, यापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत आपली एक 42 आणि दुसरी आहे 24. यामध्ये एकक स्थान हे, दशक स्थान हे. लक्षात. आता बघा यामध्ये 2 अंक आहे. 4 हा अंक इथे एकक स्थानी किती वेळा आलेला आहे? 1 वेळा आलेला आहे. एकक स्थानी 4 1 वेळा आलेला आहे. दशक स्थानी किती वेळा आलेला आहे? 1 वेळा आलेला आहे. तसंच एकक स्थानी 2 हा अंक किती वेळा आलेला आहे? 1 वेळा आलेला आहेत. आणि एकक स्थानी सुद्धा हा अंक एकच वेळा आलेला आहेत आणि दशक स्थानी सुद्धा अंक 1 वेळाला आलेला आहेत. ज्यावेळेस आपण संख्या तयार होणाऱ्या संख्या किती झालेल्या आहे आपल्यात? ही 1 संख्या आणि ही 2 संख्या, आपल्या 2 संख्या तयार झालेला आहे. तर हे तयार करताना आपल्याला असं तयार करता येईल. परत एक वेळेस सांगतो, आपलं 2 अंक असेल तर प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक 1 वेळा येतो आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या असतात 2. आता हे असंच करत आणायचं. 3 अंक असेल तर गुणीला हे 2 इथं घ्यायचं, बरोबर आपले किती येईल? 6. 4 अंक असेल तर हे 6 इथं घ्यायचं आणि याचा सायनच्युक 24 संख्या तयार होतील. आता 5 अंक असेल तर हे 24 इथं घ्यायचं, त्यापासून तयार होणार 5 चूक 20, 5 2 10 2 12, 120 संख्या. म्हणजे असं असं समोर आपल्याला करत जायचं आहे. चला आता आपण गणित सोडवणार आहोत. प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक कशा प्रकारे आला ते आता बघूया. आपल्याला 4 अंक दिलेले आहेत. आपल्याला किती अंक दिलेले आहेत? 4 अंक दिलेले आहेत. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्येची बेरीज विचारलेली आहेत. जर 4 अंक असेल, आता बघितलं आपण तयार करताना 2 अंक असेल तर 2. आता बघा 4 अंक आपल्याला माहीत नाही, ते मग करत जायचं असं. 3 अंक असेल तर हे 2 इथं घ्यायचा, 6 संख्या तयार होतात. 4 अंक असेल तर हे 6 इथं घ्यायचे, सायनच्युक 24 संख्या तयार होतात. आपल्याला काय करायचं आहे आता? 6. मग अशा प्रकारच्या अंकाची बेरीज करायची असेल तर संख्या लिहित बसायच्या नाही. संख्या किती होतात आपल्या तयार? 24 तयार होतात. म्हणून काय करायचं? हे 6 प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किती वेळा येतो? तर हे 6 आपण इथं लिहायचे कंसामध्ये. या सर्व संख्येची काय करायची? बेरीज करायची. 7 + 9 + 1 + 3. तर 6 गुणिला इथं गुणाकाराचा संबंध असतो. या संख्येची बेरीज होते 9 1 10, 7 3 10 म्हणजे 20. आणि प्रत्येक स्थानी प्रत्येक अंकाची बेरीज होते आपली 6 2 12, 120. आपल्याजवळ किती स्थान आहेत? आता इकडे लक्ष द्या. आपली हे किती आली? 120 आली. आपल्याजवळ
4 स्थान आहे, म्हणजे एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, सहस्त्र किंवा हजाराचं स्थान, म्हणजे 4 अंक म्हणजे 4 स्थान आहे. तर ही झाली आपली पहिल्या म्हणजे एकक स्थानाची बेरीज. एकक स्थानाची बेरीज आपली 120 आली. एकक स्थानाची बेरीज 120 आली. तर दशक स्थानाची बेरीज होईल आपली 120 गुणिला 10. मग दशक स्थानाची बेरीज होईल आपली 1200. त्यानंतर शतक स्थानाची बेरीज, शतक म्हणजे 100, 120 गुणिला 100 म्हणजेच किती? 12,000. आणि आता हजार स्थानाची बेरीज म्हणजेच 120 गुणिला 1000. अशा प्रकारचा गुणाकार करायचा असलं तर काही करायचं नाही. याच्यात किती शून्य आहे बघा, 1 2 3 4, 12वर 4 शून्य देऊन द्यायचे. 1 2 3 4 हे झालं 1,20,000. आता ही प्रत्येक स्थानाची बेरीज झाली आणि याची प्रत्येक स्थानाची बेरीज झाली. आता याची पूर्ण संख्येची बेरीज करून आपल्याला सर्व संख्येची बेरीज मिळणार आहेत. तर आता बघा कशा प्रकारे हे मोडतो मी इथचं. इथं बघा एकक स्थानाची बेरीज 120, दशक स्थानाची बेरीज आली आपली 1200, शतक स्थानाची बेरीज आपली आली 12,000 आणि हजार स्थानाची बेरीज आली आपली 1,20,000. आणि या सर्वांची बेरीज करायची आहेत. 0 2 3 3 3 आणि 1. तर आपलं उत्तर आलं 1,33,320. 1,33,320. अशा प्रकारे जर संख्या दिल्या असेल, अशा 4 अंकी संख्या दिल्या असेल, तर पहिले आपल्याला या संख्येची बेरीज करून प्रत्येक स्थानी 6 यांनी गुणायचं असते आणि जे येईल ते आपली एकक स्थानाची बेरीज असते. मग दशक स्थानाची बेरीज, शतक स्थानाची आणि हजार या सर्वांची बेरीज करून आपल्याला सर्व संख्येची बेरीज मिळेल. कारण यापासून म्हणजे 4 अंक दिले असेल तर आपल्याला एकूण 24 संख्या तयार होतात. ते 24 संख्या तयार करण्यात आपला अख्खा दिवस जाऊ शकतो. म्हणून सेकंदात सोडवायचं असेल तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. 3 अंक दिले असेल तर अशाच प्रकारचं हे गणित आहे. 3 अंक दिले असेल तर आपल्याला त्या संख्येला 2 ने गुणायचे आहे, त्या संख्येच्या बेरजेला 2 ने गुणायचे आहेत. लक्षात? अशा प्रकारे हे गणित असते. समजलं नाही तर दररोज 7 वाजता मी ऑनलाईन असतो आणि माझा हा विषयसुद्धा म्हणजे गणित हा विषयसुद्धा दररोज 7 वाजता तुम्हाला एक लेक्चर मिळणार आहे. तर अवश्य बघा. यानंतरचं उदाहरण बघूया. 7 नंबरचं गणित आहे स्वाध्याय 1.3 स्कॉलरशिप इयत्ता 8वी. चला बघूया. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. अशा ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शनवर जायचं नाही, डायरेक्ट आपल्याला काय म्हणलं आहे, 6 अंकी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्येतून 6 अंकी 5 अंकी संख्या कोणती आपली मोठ्यात मोठी कोणती संख्या 6 वेळा 9 लिहायची. ही झाली 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. तर काय करायचं, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती 9,000 99,999. ही संख्या याच्यातून वजा करायची. ही संख्या याच्यातून वजा करायची. 0 0 0 0 0 0. तर एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष 9 लाख. हां, तर ही संख्या आपल्याला उत्तर असेल 3. म्हणजेच ही संख्या जर आपण म्हणजे 9,99,999 मध्ये वजा केली तर आपल्याला ही संख्या मिळणार. तर आपल्याला ही संख्या मिळण्यासाठी आपल्याला जसं विचारलं तसं त्याच्यातून 5 अंकी संख्या वजा करायची, आपल्याला उत्तर आपलं मिळून जाईल. सोप्यात सोपे. म्हणजे 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे आपली 99,999. 6 अंकीतून ते वजा करायची आणि जे उत्तर येईल ते आपलं उत्तर असेल. म्हणजे ही जर संख्या यातून वजा केली तर आपलं एवढं उरायला पाहिजे, उरतेच ते.
तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. यानंतरचं गणित 3, 5, 9, 8, 6, 1 यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती? आता बघा आपल्याला अंक दिलेले आहेत 3, 5, 9, 8, 6 आणि 1. आपल्याला म्हणलेलं आहे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असला आणि याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? तर 9 आहे. 9 गेला आपला घेतला. आता जी बाकी संख्या उरली आहे त्यापैकी त्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? 8 आहे. 8 पण घेतला आपण. आणखीन ज्या संख्या उरलेल्या आहेत त्यापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे? 6 आहे. 6 घेतला. 3 अंक झालेले आहेत. आपल्याला 4 अंकीच तयार करायचे. आणखीन ज्या संख्या उरलेल्या आहेत 1 उरला, 3 उरला आणि 5 उरला. यापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे? 5 आहे. 5 आपली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली 9865. आपल्याला विचारलं काय? एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट. एकक स्थानी कोणता अंक आहे आपला? 5. 5ची तिप्पट 5 गुणिला 3 बरोबर किती? 15. लक्षात? यानंतरचं उदाहरण बघू. हे 40695 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती? तर आपल्याला सुरुवातीला अंक दिलेले आहेत 40695. इथं बघितलं आहे. इथं बघा मोठ्यात मोठी पहिले 5 अंकी संख्या तयार करायची आहे. त्यानंतर लहानात लहान ते सुद्धा 5 अंकी संख्या तयार करायची आहे आणि त्याची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी केल्यानंतर जे अंक येतील त्या अंकाची आपल्याला काय करायचे? बेरीज करायची. चला मोठ्यात मोठी संख्या करूया आपण. मोठ्यात मोठी संख्या करताना मोठा अंक घ्यायचा. मोठा अंक घेत चालायचा. राहिलेल्या अंकामधील मोठा अंक घेत चालायचा. आता बघा याच्यात सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9 घेतला. 9 गेल्यावर 4065 राहिला. तर याच्यातला मोठा अंक कोणता आहे? 6. 6 गेल्यावर 405 राहिला. यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे? 5. 5 गेल्यावर आपला 4 आणि 0 राहिला. याच्यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे? 0 की 4? 4 आणि त्यानंतर 0. ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक घ्यायचा आहे पण 0पासून सुरुवात करू शकत नाही म्हणून 0ला आपल्या दुसऱ्या स्थानी द्यायचा असते आणि त्यानंतर सर्वात लहान अंक कोणता याच्यातला? 4. त्यापेक्षा आता 0 घेतला, 4 झाला, 4 आणि 0 झाले. आता लहान 6, 9, 5 यापैकी सर्वात लहान अंक कोणता आहे? 5. त्यानंतर 5 पण घेतला. 6 आणि 9 यापैकी सर्वात लहान अंक 6. त्यानंतर 9. ही झाली आपली लहानात लहान संख्या. आता याची काय करायची आहे? वजाबाकी. बघा 9 1 10 0 हातच्याला 1 7 7 14 4 हातच्याला 1 9 6 1505 हातच्याला 1 5 1 6 आणि 9 4 गेले 5 राहिले. आपली वजाबाकी किती आली? आता या अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा 5 आणि 5 10, 9 आणि 1 10, 10 10 आणि 20 आणि 7 27. तर आपलं उत्तर आहे 27. यानंतर शेवटचा प्रश्न बघूया. 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्येची बेरीज किती? तर आपल्याला सुरुवातीला 11ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत आणि 5 आणि 0पासून किती संख्या तयार होतात ते बघूया. 5 आणि 0 किती वेळा वापरायचे आहेत आणि पण त्या संख्येला 11ने निश्चित भाग गेला पाहिजे आणि त्या संख्येची आपल्याला बेरीज करायची. किती संख्या तयार होतात ते बघूया. आता 5 यामध्ये आपण 0 3 वेळा घेतलं. एक संख्या 5000 तयार झाली. परत आपण इथे 5 5 घेऊया, 2 0. परत आपण इथे 5 3 वेळेस घेऊया, 1 0. परत आपण इथे 5 4 वेळेस घेऊया. 4 संख्या तयार झाल्या अशा.
त्यानंतर परत आपण 5050 असं घेऊया. त्यानंतर 50 हे 0 इथे घेऊया. त्यानंतर आपली संख्या तयार होईल. 1 2 3 4 5 6 संख्या तयार झालेल्या आहेत. आणखीन आपली संख्या तयार होईल बघा. आपण इथे 505 5505 ही संख्या तयार झाली. 1 2 3 4 5 6 7 संख्या तयार झाल्या. त्यानंतर आपली आणखीन एक शेवटची संख्या 5055 म्हणजे ही संख्या इकडे घेतल्या. अशा प्रकारे एकूण आपल्या 8 संख्या तयार झालेल्या आहेत. पण आपल्याला म्हणते का इथं 11ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या, 11ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. तर 11ची कसोटी आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस तुम्हाला 11ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या काढता येतील. परंतु थोडक्यात इथं 11ची कसोटी सांगतो. 11ची कसोटी अशी असते, एक अंक सोडून अंकाची बेरीज करायची असते. आता सपोज एखादी अंक घेऊया आपण, हा 5000 घेऊया. आता 5000ला आपण तर प्रत्यक्ष भागून पाहणार नाही, तर काय करायचं, एक अंक सोडून म्हणजे याची बेरीज करायची, याची बेरीज करायची. आता 5 आणि 0 5 आणि 0 0 0 याची वजाबाकी करायची आणि ही वजाबाकी इथे 5 आलेले आहेत. तर वजाबाकी आपल्याला 0 किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. 0 किंवा जेव्हा 11च्या पटीत येईल ती वजाबाकी, तेव्हा त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. तर आता बघा 11ने भाग जाणाऱ्या संख्या काढूया आपण याच्यातल्या. या संख्येला जात नाही. दुसरी संख्या बघूया. दुसरी संख्या आपली आहे, या संख्येची बेरीज एक अंक सोडून बेरीज करायची. आता बघा 505 वजा 5 आणि 0 5 आणि याची वजाबाकी करायची. वजाबाकी किती आली 0, म्हणजे या संख्येला कितीने भाग जातो, 11ने भाग जातो. म्हणजे भाग जाणारी संख्या आहे आपली 55,000 ही एक संख्या 11ने भाग जाणारी मिळालेली आपल्याला. त्यानंतर हे बघा याला जातो का भाग, 5 आणि 5 10 आणि 5 10 आणि 5 किती होतात 5. इथं आपल्याला 0 किंवा 11ची पटीत यायला पाहिजे. या संख्येला भाग नाही जात 11ने. आता इथं बघा जाते का ते 5 5 5 एक अंक सोडून 5 5 याची बेरीज 10 होईल आणि याची बेरीज 10 किती झाले 10 - 10 किती आले आपले 0, म्हणजे या संख्येला 11ने निशेष भाग जातो. दुसरी संख्या आपल्याला मिळालेली आहेत. त्यानंतर बघूया याला जातो का ते, हे 5 आणि 5 10 आणि याची बेरीज 10 - 0 बरोबर किती येतात 10 येतात. मग याला भाग जात नाही, या संख्येला भाग जात नाही. याला बघूया 5 0 5 0 5 - 5 किती आले 0, याला भाग जातो. तिसरी संख्या आपलेली आहेत 5 0 5, याला बघा जातो का ते भाग 11ने. 5 0 आणि हे 10 म्हणजे याची बेरीज 5 याची -10 किती होतात -5, याला पण भाग जात नाही. 10 5 5 या संख्येला पण भाग जात नाही. तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला संख्या मिळालेल्या आहेत. या 3 संख्या मिळालेल्या आहेत 11ने भाग जाणाऱ्या. तर आपल्याला याची बेरीज करायची आहे. 5 आणि 5 10 अशी 0, हातच्याला 1, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10 अशी 0, हातच्याला 1, 5 3 15 आणि 1 16. तर आपल्याला त्याचं फायनल आन्सर असेल 166060, म्हणजेच 16,060 हे त्याची बेरीज येईल. 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून 11ने निशेष भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्येची बेरीज आपली 16,060 ही येईल. हा प्रश्न 2019 मध्ये पेपरमध्ये स्कॉलरशिपमध्ये विचारलेला आहे. अशा प्रकारे आपला स्वाध्याय 1.3 हा संपलेला आहे.
चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी स्कॉलरशिपचा अभ्यास करतात त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना तर मदत होणार. शिवाय जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण आपला या गणित विषयाचा सिरीजचा त्यांना फायदा होईल. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स. स्टडी ऑफ MPSC नो यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज आपण इयत्ता 8वीचं जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्यामधील स्वाध्याय क्रमांक 1.4 पाहणार होतो. चला बघूया. पहिला प्रश्न आहे आपला त्यामधला, पुढीलपैकी खंडित संख्या कोणती? आता खंडित बघा, खंडित संख्या. आता खंडित कशाला म्हणतात? जेव्हा आपण परिमेय संख्याचं दशांश रूप तयार करतो आणि त्याला पूर्ण भाग जाते तेव्हा त्याला खंडित संख्या असे म्हणतात. आता बघा, एखादी संख्या घेऊ आपण खंड होणारी, 5/2 घेऊ. आता बघा, हे सोडवताना अशा प्रकारे सोडू. 2×2 4, 1 उरले, पॉईंट दिला, 0 दिला, 2×5 10. या परिमेय संख्याचं हे झालं खंडित रूप. इथं 5च्या नंतर आपल्या संख्या येणार नाही आहेत, तर ही झाली खंडित दशांश रूप. तर आता खालीलपैकी खंडित संख्या कशा ओळखायच्या? आता इथं बघा 0 पॉईंट त्याच्यानंतर डॉट 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 दिलेली. याचा अर्थ असं होते ही 5 ही संख्या अनंतापर्यंत आहेत. दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण बघा, इथं आपलं खंड झालेलं आहे, याच्यासमोर कोणत्याही संख्या आलेल्या नाही म्हणून इथं खंड झालेले आहेत. डॉट 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 आलं असेल तर ते अखंड असतात. इथं पण बघा 5 नंतर डॉट डॉट डॉट, याचा अर्थ 5 ही संख्या इकडं अनंतपर्यंत आहे. त्यानंतर इथं बघा तिसऱ्या ऑप्शनमध्ये 5.55 आणि वरती बार दिलेला आहे, त्याला बार म्हणतात. आणि याचाच अर्थ असा होते की ही 55 या संख्येची काय होईल? आवृत्ती होईल. आणि चौथी संख्या दिलेली आहेत 5.055 आणि इथं शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हे आपलं खंडित संख्या आहे. खंडित संख्या समजे म्हणजे 0.555 याच्यानंतर कुठल्याही संख्या येणार नाही, तिथं स्टॉप झालेलं आहे. तसंच इथं बघा, आता याच्यानंतर कुठल्याही संख्या येणार नाही म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहेत. जेव्हा असा पूर्ण भाग जातो दशांश अपूर्णांक म्हणजे परिमेय संख्याचं, जेव्हा आपण दशांश मध्ये रूपांतर करतो किंवा त्याला पूर्ण भाग जात असेल आणि यानंतर दशांश अपूर्णांक संख्याची आवृत्ती होत नसेल किंवा पुन्हा येत नसेल तर ते आपलं असते खंडित रूप. तर याचं पर्याय क्रमांक आपलं 4 हे उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न बघूया. चला, दोन नंबरचं उदाहरण आहे आपलं, पुढीलपैकी अखंड आवृत्ती संख्या कोणती? अखंड म्हणजे ज्याचा खंड होत नाही, म्हणजे त्या संख्या समोर दशांश चिन्हाच्या समोर म्हणजेच पॉईंट समोर आपल्या पुन्हा येतात, त्याला अखंड आवृत्ती संख्या असे म्हणतात. आता बघा, इथे स्टॉप दिलेला आहे. ही अखंड आवृत्ती संख्या नाही होणार, ही पण अखंड आवृत्ती संख्या नाही होणार आणि ही पण अखंड आवृत्ती संख्या नाही होणार. म्हणजेच त्या संख्या त्याच्यासमोर, आता हे झालं खंडित, इथं पण खंड झालेला आहे. 5च्या नंतर काही दाखवलं नाही, टिंब दाखवलं नाही किंवा त्याच्यावर बार दिलेला नाही आहे. इथे पण इथं स्टॉप दाखवलेला आहे, तर आपलं होईल. आता बघा, पहिल्या संख्येला आपलं वर 165 वर बार दिलेला आहे, याचा अर्थ असा होतो 9.165 165 हे अनंतापर्यंत आहे, अखंड आहे. म्हणजे त्याचं कुठेही खंड नाही झालेला आहे, कुठेही स्टॉप नाही झालेला आहे, म्हणून या पहिल्या संख्येला अखंड आवृत्ती संख्या असे म्हणतात. आता ही दुसरी खंडित आहे 9.165, याच्यासमोर काही दाखवलेलं नाही, पॉईंट नाही दाखवलेला किंवा याच्यावर बार नाही दिला, काही दिलेला नाही, म्हणून हे झालं तुमचं खंडित, म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहेत. पण मात्र या संख्येमध्ये अशा बार दाखवलेल्या असल्यामुळे 165 हे पुन्हा रिपीट होणारा आहे, आवृत्ती आहे 165ची, म्हणून अशा प्रकारे बार दिला जातो आणि यालाच आपण अखंड आवृत्ती संख्या असे म्हणतो. यानंतरचं उदाहरण बघूया आपण. बघा, तिसरं उदाहरण आहे आपलं 0.67.
0.67 या संख्येचे अखंड आवृत्ती रूप कोणते? आता बघा 0.67 या संख्येचे अखंड आवृत्ती रूप आपल्याला जर तयार करायचं असेल तर दशांश चिन्हाच्या साईडला, त्या संख्येच्या साईडला आपण 0 किती काही वेळा लिहू शकतो? आता बघा इथे बघा 0.67 आहे, याचं अखंड आवृत्ती रूप तयार करायचं असेल तर या संख्येकडं आपण 0 किती काही वेळा लिहू शकतो? तरी याची किंमत बदलत नाही, हे 0.67च राहते. म्हणजे कोणत्याही संख्येचा अशा प्रकारे जर आपल्याला अखंड आवृत्ती रूप तयार करायचं असेल तर आपल्याला ती संख्या घेऊन शेवटच्या संख्येवर असा बार द्यायचा असतो. अशा प्रकारचं ऑप्शन आपलं ऑप्शन नंबर 3ला दिलेलं आहे. त्यानंतर बघा 0.47 दिलं असेल आणि याचा अखंड आवृत्ती रूप तयार करायला सांगितलं असेल तर असंच करायचं 0.47, कारण दशांश चिन्हानंतर 0 किती का दिला तरी त्याची मूळ किंमत बदलत नाही, ती 0.67 एवढीच असते. म्हणून इथं आपण 0 देऊन त्याच्यावर बार लिहू शकतो, म्हणजे 0.470. तर ऑप्शन क्रमांक 3मध्ये दिलेला आहे आपल्याला बघा इथं 0.0च्या याच्यावर बार दिलेला आहे. आता ऑप्शन बघा इथं होणारच नाही, 6.70 मूळ किंमत किती आपली 0.67, पहिलं तर होणार नाही. दुसरं बघूया, दुसरं किती आपलं 0.670वर बार दिलेला आहे, पण 0.670 हे 670 हे अखंड होणार, परंतु ती याची व्हॅल्यू चेंज होत जाणार. आपल्याला 0.67च व्हॅल्यू यायला पाहिजे, इथं आपली 670 ही व्हॅल्यू होईल आणि ती अखंड होईल, हे पण नाही. आणि शेवटी आपलं 0.67 इथं फुल स्टॉप दिलेला आहे, म्हणजे हे तर अखंड आवृत्ती अखंडच होणार, ते म्हणजे खंडित होणार हे, कारण इथं पॉईंट दिलेला आहेत. आपल्याला अखंड पाहिजे असेल तर मग आपण अशा प्रकारे कोणत्याही संख्येचा अखंड तयार करायचा असेल तर आपण 0 देऊन त्याच्यासमोर बार लिहायचा असतो. 0 दिला, याच्यासमोर बार दिला, तर ही झालं आपलं अखंड आवृत्ती रूप 0.67चं. यानंतरचा प्रश्न बघूया. तर परिमेय संख्या बघा, परिमेय संख्या P/Q, परंतु Q बरोबर 0 नाही, त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. P बरोबर आपल्या पूर्णांक संख्या असेल, म्हणजे P ही अशी पूर्णांक संख्या घ्यायची की त्याचं मांडणी करताना P/Q असं मांडायचं, परंतु Q बरोबर 0 घ्यायचं नाही. तर पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? हे सर्व पूर्णांक संख्या, आणि ते जर अशा रूपात मांडल्या तर त्याला आपण काय म्हणू? परिमेय संख्या असे म्हणू. आता बघा पूर्णांक संख्या कोणत्या आपण बघितल्या, 0, धनपूर्णांक असतील, ऋणपूर्णांक 1 2 3 4, इकडे -1 -2 -3 -4, हे झालं तुमच्या पूर्णांक संख्या. पण हे पूर्णांक संख्या आपल्याला कशा रूपात मांडायचे आहेत? P/Q, म्हणजेच P आपली एक कोणती संख्या घेऊ, 1 घेतली, भागीला Q दुसरी कुठली पण घेतली, 2, तर ही झाली तुमची परिमेय संख्या, ही झाली तुमची परिमेय संख्या. परंतु Q बरोबर काय 0 घ्यायचा नाही. आता बघा 1/0 ही परिमेय संख्या होणार नाही, कारण आपलं काय म्हणते, Q बरोबर 0 घ्यायचा नाही. परिमेय संख्या समजल्या. आता परिमेय संख्या, आपल्या परिमेय संख्या कशा प्रकारे होतील? आता बघा -4/3, असे कुठल्या पण संख्या ज्या पूर्णांक संख्या आहे आणि ते P/Q या स्वरूपात मांडायच्या आहे, म्हणजे भागाकार स्वरूपात मांडायच्या आहे, परंतु Q बरोबर 0 घ्यायच्या नाही, तर त्या तुमच्या होईल परिमेय संख्या. आता बघा मग हे 0 ही परिमेय संख्या होईल का? तर होईल, कारण कोणत्याही संख्येच्या खाली काहीच नसते छेदस्थानी, तेव्हा त्या छेदाच्या स्थानी काय असते? 1 हा नेहमी असतो, म्हणून 0 ही सुद्धा तुमची परिमेय संख्या होईल. हे झालं परिमेय संख्येच्या संदर्भात. तर आपल्याला विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये, पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? तर आता बघा त्यानंतर अपरिमेय संख्या पण बघूया आपण. अपरिमेय संख्या कशाला म्हणतात ते, आधीच अपरिमेय संख्या, ज्या संख्येचे दशांश रूप, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते,
अखंड असते पण आवृत्ती नसते. त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणू. काय म्हणते, अपरिमेय संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते पण त्यात आवृत्ती झालेली नसते. तर चला बघूया आता या ऑप्शनमध्ये ह्या कोणत्या संख्या आहेत ते. किंवा आणखीन अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांचे वर्गमूळ हे पूर्णांकात निघत नाही, म्हणजे ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाही त्या संख्यासुद्धा आपल्या अपरिमेय संख्या असतात. बघा, वर्गमुळात 2 याचं निघत नाही, हे सुद्धा अपरिमेय संख्या आहे. तेव्हा वर्गमुळात 5 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 7 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 11 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. परंतु बघा, आता वर्गमुळात 16 म्हटलं तर याचं वर्गमूळ निघते 4. ही झाली तुमची नैसर्गिक संख्या म्हणा, पूर्ण संख्या म्हणा, ही झाली. म्हणजे वर्गमूळ निघते म्हणून ही तुमची अपरिमेय संख्या होणार नाही. ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाही त्या तुमच्या सुद्धा अपरिमेय संख्या असतात. आता बघा इथे बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? बघा 2 नंबरमध्ये दिसत आहे याचं वर्गमूळ निघत नाही, ही तुमची झाली अपरिमेय संख्या. यामध्ये बघा 3 पॉईंट आणि इकडं अखंड आहे पण आवृत्ती झालेली दिसते का? म्हणजे आवृत्ती म्हणजे कसं बघा, आता यामध्ये ही पण आवृत्ती म्हणजे बघा इकडं बघा 3.66666 अशा प्रकारे आवृत्ती होत जाते. आवृत्ती म्हणजे हा अंक पुन्हा 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 येत जातो आणि अखंड असते. परंतु अपरिमेय संख्या काय म्हणते? अखंड तर असते, ही संख्या अखंडच असते बघा, परंतु त्याचं आवृत्ती होत नाही. आता बघा इथे 10 1 0 5 4 7 8 म्हणजे कोणत्याही संख्या हे पुन्हा पुन्हा आलेल्या नाही आहेत. इथं आवृत्ती झालेली नाहीत, पुन्हा पुन्हा आलेली नाही, म्हणून ही सुद्धा तुमची झाली अपरिमेय संख्या. आणि याचं सुद्धा वर्गमूळ निघत नाही म्हणून ही पण झाली तुमची अपरिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्याचं वर्गमूळ निघत नाही त्या सुद्धा तुमच्या अपरिमेय संख्या असतात. आणि ज्या संख्येचे दशांश रूप अखंड तर असते पण आवृत्ती नसते त्या तुमच्या अपरिमेय संख्या असतात. म्हणजे 1 ही अपरिमेय आहे, ही पण अपरिमेय आहे, ही परिमेय. आता राहिलं आपलं 1.35. तर परिमेय संख्या ही आपल्याला 1.35 हे आपलं उत्तर असेल, ही आपली परिमेय संख्या असेल. आता ही आपण मांडताना या स्वरूपात मांडू शकू. 135 भागीला पॉईंट काढून टाकू, म्हणजे अशा प्रकारे ही आपली परिमेय संख्या असेल. अशी पण मांडणी करता येते आपल्याला यायचे. आलं लक्षात? इथं बघा पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर आपण परिमेय संख्या कशाला म्हणतात हे बघितलं. परिमेय संख्या कशाला म्हणतात? पी आणि क्यू स्वरूपात मांडायचं असते आपल्याला, परंतु क्यू बरोबर 0 घ्यायच्या नसतात. म्हणजे ज्या पूर्णांक संख्या आहेत त्या पी आणि क्यूच्या स्वरूपात मांडायच्या, पी भागीला क्यू असं. आणि अपरिमेय संख्या कशा म्हणतात? म्हणजे ज्या संख्येचे दशांश रूप काढताना ते अखंड तर असते, दशांश रूप अखंड तरी असते, परंतु त्याची आवृत्ती झालेली नसते, त्याला अपरिमेय संख्या असे म्हणतात. आणि शिवाय ज्या संख्येचे वर्गमूळच निघत नाही त्या संख्यासुद्धा अपरिमेय संख्या असतात. 5चं वर्गमूळ निघत नाही पूर्णांकामध्ये, 10चं पण वर्गमूळ निघत नाही. अशा प्रकारे 5 7 11 ह्या पण सुद्धा आपल्या अपरिमेय संख्या असतात. यानंतरचं उदाहरण बघूया. यानंतरचं उदाहरण आहे पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आपण अपरिमेय संख्यांची व्याख्या बघितली. अपरिमेय संख्या कशाला म्हणतात ते बघितली. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचे दशांश रूप अखंड तर असते परंतु आवृत्ती नसते. अपरिमेय संख्या कशाला म्हणतात? अपरिमेय संख्या आपण ज्या संख्येचं दशांश रूप काढू ना, म्हणजे दशांश रूप याचं दशांश रूप जेव्हा आपण तयार करू, दशांश रूप अखंड तर असते, अखंड असते परंतु आवृत्ती नसते. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा ते अंक येत नसतात, त्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या म्हणतो. दशांश रूप अखंड तर असते पण आवृत्ती नसते. आणि दुसरं काय म्हणतात? ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाही अशा सुद्धा संख्या आपल्या अपरिमेय संख्या असतात.
ज्या संख्येचे वर्गमूळ आपल्याला पूर्णांकामध्ये काढताच येत नाही अशा संख्यासुद्धा ह्या अपरिमेय संख्या असतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 2 याचं वर्गमूळ काढता येत नाही पूर्णांकामध्ये. उदाहरणार्थ वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 10, वर्गमुळात 11, वर्गमुळात 13, वर्गमुळात 15 अशा सध्या संख्या आपल्या अपरिमेय संख्या असतात. आपलं अपरिमेय संख्येची काय म्हणजे दशांश अखंड रूप असते, दशांश रूप अखंड असते पण आवृत्ती नसते. तर आता बघूया ऑप्शनमध्ये कोणते आहे. याचं वर्गमूळ 5 आपल्याला काय म्हणते परिमेय संख्याचं अपरिमेय संख्याचं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणजे ही झाली तुमची अपरिमेय संख्या होणार नाही. आता बघा 5चं वर्गमूळ काढता येते का? नाही. मग ही तुमची झाली, हे त्याचं ऑप्शन उत्तर, हे झाली अपरिमेय संख्या. आता चौथा बघा, ही काऊन अपरिमेय संख्या होणार नाही? तर चौथ्यामध्ये बघा 10.05 याच्यावर बार दिलेला आहे, अडिव्हरेज दिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो 10.05 हे 05 हे अखंड वेळा आलेलं आहेत आणि या 05ची आवृत्ती झालेली आहेत, म्हणजे पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत. तर आपल्याला काय म्हणते दशांश रूप अखंड तर असते पण आवृत्ती नाहीच पाहिजे, आपल्याला आवृत्ती नसते. दशांश रूप अखंड असते पण आवृत्ती नसते, त्या असतात आपल्या अपरिमेय संख्या, म्हणून ही पण आपली अपरिमेय संख्या होणार नाही. आता बघा इथं 27/5 मायनस 27/5 याचं दशांश रूप करून बघू किती होते ते. 27/5 5 5 25 मायनस 2 0 दशांश चिन्ह दिलं, पॉईंट दिला, इथं 0 घेतला, 5/20 स्टॉप झाली. इथं 5.4 मायनस 5.4 स्टॉप झालं. याच्यानंतर आवृत्ती आली नाही. तर आपलं अपरिमेय संख्या कशाला म्हणतात? दशांश रूप अखंड असते. दशांश रूप अखंड आहे का? इथं खंडित झालेलं आहे, खंडित दशांश रूप आहे आणि स्टॉप झालेलं आहे आणि आवृत्ती नसते. इथं आवृत्ती तर नाही परंतु इथं स्टॉप झालेलं आहे. तर आपल्याला काय पाहिजे? अखंड पाहिजे, दशांश रूप अखंड पाहिजे, म्हणजे त्या संख्या पुन्हा 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 येत गेल्या पाहिजे, परंतु तिची आवृत्ती पण नाही, म्हणजे त्या संख्या पुन्हा पुन्हा आवृत्तीसुद्धा नसायला पाहिजे. अशा प्रकारे आपण ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? यानंतरचं उदाहरण बघूया. यानंतरचं आपण उदाहरण बघणार आहोत 6वं. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? काही विधान दिलेले आहेत बघा. पहिलं विधान दिलेलं आहेत सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. दुसरं विधान दिलेलं आहे सर्व अपरिमेय संख्या वास्तव संख्या असतात. तिसरं विधान दिलेलं आहे सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात. आणि चौथं विधान दिलेलं आहे परिमेय व अपरिमेय संख्यापासून वास्तव संख्याचा समूह तयार होतो. आता यापैकी असत्य विधान कसं ओळखायचं? आता इकडे लक्ष द्या तुम्ही. बघा ह्या तुमच्या नैसर्गिक संख्या 1 2 3 4 पासून अनंत, 1 2 3 4 पासून अनंत. त्यानंतर होईल तुमच्या पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्यामध्ये 0चा समावेश आला. इकडे लक्ष द्या, पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्यासुद्धा आहे. गोल अशा प्रकारे पाडत आहो मी. पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्यासुद्धा आहे आणि 0 1 2 3 4 आणि अनंत ह्या झाल्या. त्यानंतरच आपला गोल होईल पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये आपला आहे धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक. या पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण संख्या पण आहे आणि नैसर्गिक संख्या पण आहे. हा गोल आपण या गोलामध्ये बघा दुसरा पूर्ण संख्येचा गोल आहे आणि नैसर्गिक संख्येचा सुद्धा गोल आहे. म्हणजे पूर्णांक संख्या ह्या पूर्ण संख्या पण असतात आणि नैसर्गिक संख्या पण असतात. त्यानंतर बघूया आपण त्यानंतरचा गोल आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आता याचा अर्थ काय होतो? परिमेय आणि अपरिमेय संख्या ह्या पूर्णांक संख्या पण असतात, पूर्ण संख्या पण असतात आणि नैसर्गिक संख्या पण असतात. आलं लक्षात? आणि त्यानंतर बघा शेवटचा गोल आपला हे आहे वास्तव संख्या.
याचा अर्थ काय होते, वास्तव संख्यामध्ये कोणकोणते समाविष्ट आहे, वास्तव संख्यामध्ये काय काय समाविष्ट आहे, म्हणजे हे म्हणजे वास्तव संख्यामध्ये आपल्या परिमेय संख्या येईल, अपरिमेय संख्या येईल, पूर्णांक संख्या येईल, पूर्ण संख्या येईल आणि नैसर्गिक संख्या येईल. हे वास्तव संख्याचा हे झाला आपला गट. आता बघा पहिलं विधान काय म्हणते आपलं, सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. आता बघा वास्तव संख्यामध्ये परिमेय संख्या आहेत का, वास्तव संख्येच्या गोलमध्ये परिमेय संख्या आलेल्या आहेत का, आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. दुसरं विधान बघा, सर्व अपरिमेय संख्या वास्तव संख्या असतात. आता बघा सर्व अपरिमेय संख्या वास्तव संख्या असतात. बघा वास्तव संख्येमध्ये अपरिमेय संख्यासुद्धा आलेल्या आहेत, म्हणजे अपरिमेय संख्या ह्या वास्तव संख्यासुद्धा असतात. त्यानंतर बघा सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात. सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात. आता सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या आहे का, नाही, हे अपरिमेय संख्यासुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. मग हे विधान आपलं चुकीचं आहे. त्यानंतरचं बघा, परिमेय व अपरिमेय संख्यापासून वास्तव संख्याचा समूह तयार होतो. बरोबर आहे. आता वास्तव संख्याचा समूह हा परिमेय आणि अपरिमेय याच्या आतमध्ये आहेत नाही, म्हणजेच वास्तव संख्यामध्ये परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे, म्हणजे याच्या समूहापासून कोणत्या संख्या तयार होतात, वास्तव संख्या तयार होतात. तर आपलं 3 नंबरचं विधान आहे, सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात. हे विधान चुकीचं आहे, कारण काही अपरिमेय संख्यासुद्धा वास्तव संख्या आहेत, म्हणून आपलं 3 नंबरचं विधान हे चुकीचं आहे. कसल्याही प्रकारचे अशी विधान दिले असेल तर हे लक्षात ठेवा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या, म्हणजे पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या पण येते. म्हणजे हे बघा हा गोल, त्याच्यानंतर हा मोठा गोल पूर्ण संख्याचा, त्यानंतर पूर्णांक संख्याचा गोल, त्यानंतर परिमेय अपरिमेय संख्याचा गोल आणि त्यानंतर वास्तव संख्येचा गोल. म्हणजे वास्तव संख्यामध्ये परिमेय संख्या पण असतात, अपरिमेय संख्या पण असतात. म्हणजेच या वास्तव संख्येच्या गोलामध्ये हे सर्व गोल दिसतील तुम्हाला, म्हणजे या संख्येमध्ये ह्या सर्व संख्या असतात. लक्षात. त्यानंतर परिमेय आणि अपरिमेय संख्यामध्ये पूर्णांक संख्या असतात आणि पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण संख्या पण असतात आणि पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या पण असतात. अशा प्रकारे हा सर्कल लक्षात ठेवायचं. म्हणजे वास्तव संख्यामध्ये तुमच्या परिमेय आणि अपरिमेय संख्या येतील आणि परिमेय आणि अपरिमेय संख्यामध्ये पूर्णांक संख्या येतील, पूर्ण संख्या येतील, नैसर्गिक संख्या पण येतील. अशा प्रकारे ते गोल लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे आपलं 3 नंबरचं सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात हे विधान चुकीचं आहे. काही अपरिमेय संख्यासुद्धा वास्तव संख्या असतात. यानंतरचं उदाहरण बघूया. नेक्स्ट, यानंतरचं 7वं गणित आहे आपलं. -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती. आता बघा यांच्या दरम्यान असणारी आपल्याला परिमेय संख्या ओळखायची आणि ऑप्शन दिलेलं आहे -13.21, दुसरं 6/8, तिसरं 0.7 आणि चौथं -21.14. आता बघा याचं आपण दशांश रूप काढून बघू किती येते ते. 5/7 याचा आपण 5/7 करू. 0चा भाग दिला, 5 घेतले, त्यानंतर पॉईंट दिला, इथं 0 दिले. त्यानंतर बघा 7×7 49, 1 उरला, 0 दिला, 7×1 7, इथं 3 उरले, 0 दिला, 7×4 28, इथं 2 उरले, 0 दिला आणि 7×2 14. म्हणजे ही जी संख्या असेल आपली, ही संख्या असेल आपली 0.7142. लक्षात. ही संख्या 0.41 आणि 42 हे असेल. त्यानंतर दुसरं बघू आपलं. हे मायनस आहे. 8/13, 0चा भाग जाते पहिले, 8 उरले, पॉईंट दिला, 0 अंश झाले. आणि आता इथं 13 13/6, 37 18, 8 आजच्याले 1 6 1 6 आणि 7 78, म्हणजेच
इथं 6चा भाग जाईल आपला. दोन उरले, आणखी 0 दिला, 13 एके 13. इथे किती उरले? 7 उरले, आणखीन 0 दिला. त्यानंतर 5चा भाग जाईल, 13 पंचे 65. इथं 5 उरले, आणखीन 0 दिला. 13 एक 33 39 39 52 13 पंचे ते म्हणजे 13 एक 33 26 13 39 13 39. म्हणजे अशा प्रकारे दुसरी संख्या होईल आपली 0.61 मायनस. आता बघा, ज्यावेळेस आपण संख्यारेषा अभ्यासू, आपल्या दोन संख्या आहे, आपल्या ह्या दोन संख्या आहे. पहिली संख्या आलेली आहे -0.71 आणि दुसरी संख्या आलेली आहे आपली -0.61. याच्या दरम्यानची संख्या शोधायची आहे. तर आता आपण ऑप्शनमध्ये जाऊया. यांच्या दरम्यानची संख्या शोधायची आहे. हे जर असं आपलं 1 2 3 संख्या रेषा -1 -2, ह्या दोन संख्या आहे. ह्या संख्या आपल्या मायनस इकडं इथं कुठंतरी आहे या दरम्यान इथं कुठंतरी हे दोन संख्या आपल्या या दरम्यान आहे. हे 61 असेल 0.61 आणि हे 0.71 असेल. तर आता ऑप्शनमध्ये जाऊन बघूया आपण की आपल्याला ही संख्यारेषा समजली. अशा म्हणजे या दरम्यान आपल्याला संख्या शोधायच्या आहे. तर चला बघा, त्यानंतर ऑप्शनमध्ये जाऊया. पहिल्या नंबरचं ऑप्शन हे याचं उत्तर आहे, परंतु प्रत्येक ऑप्शन सोडून बघूया कशा प्रकारे येते ते. आता बघा, 6/8 बेत्रिक 6 बेचोक 8 3/4 0 0 4 0 0 3 0 4 7 28 2 उरले, 0 दिला, 4 पंचे 20. म्हणजे ही संख्या आपली आली 0.75. म्हणजे आणि ही प्लसमध्ये आहे. याच्या दरम्यान येईल का? हे अजिबात येणार नाही. ऑलरेडी प्लसमध्ये आहे, म्हणजे प्लस संख्या रेषेकडे चालले जाते. ही संख्या येणार नाही. आपले मायनस याच्या दरम्यान यायला पाहिजे, म्हणजे हे प्लसचं ॲटोमॅटिक येणार नाही. त्यानंतर 0.7 हे प्लसमध्ये, हे पण येणार नाही, कारण आपल्याला मायनस संख्या यायला पाहिजे. याच्या दरम्यानच्या कोणत्या संख्या असेल? मायनसच असेल. आता बघा, हे दोन्ही प्लसचे तर गेले आपले. आता राहिलं आपलं ही एक संख्या आणि ही एक संख्या. आता ही बघूया. -21/14 7 21 7 2 14. आता 3/2 म्हणल्यावर किती येते? बे एक बे एक उरला, पॉईंट दिला, बे पंचे 10 1.5 आली मायनस. म्हणजे याच्यात येईल का 0मध्ये? नाही. ही पण संख्या आपली कट होईल. आता त्यानंतर राहिली आपली शेवटची संख्या, जे की या संख्येचं, या उदाहरणाचं आपलं उत्तर आहे की याच्या दरम्यान यायला पाहिजे. आता बघा, 13/21 0चा 21 0 0 13 उरले, इथं पॉईंट दिला आणि इथं 0 घेतला. इथं समजून घ्या तुम्ही. आता बघा कितीचा भाग जाते ते. 21 सक 6 1 6 6 2 12 21 सक 126 4 उरले, आलं 0.6 मायनस, आणखीन इथं 0 21 2 42 21 1 21. तर आपलं 0.61 ह्याच्या दरम्यान येईल. ह्याच्या दरम्यान येईल. म्हणून आपलं एक नंबरचं आपलं म्हणजेच -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? तर -13/21. मायनसच येणार, म्हणून हे दोन संख्या ऑलरेडी प्लस असल्यामुळे कट होतात. राहिल्या ही आणि ही. तर ही संख्यासुद्धा आपली कट झालेली आहे. ते पूर्णांकामध्ये आलेलं आहे मायनस. म्हणून या संख्येचं म्हणजेच
7 नंबरचं उत्तर आहे आपलं -13/21. यानंतरचं उदाहरण बघूयात चला. यानंतर 8वं उदाहरण स्वाध्याय 1.4 मधलं. तर चला बघूया. 13/7 किंवा 13/7 13/7 या परिमेय संख्येच्या लगतच्या पूर्णांक घेण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवायला पाहिजे. आता बघा 13/7 यामध्ये खालीपैकी कोणती संख्या मिळवली की आपल्याला पूर्ण संख्या मिळेल, म्हणजे पूर्णांक मिळेल. तर ही संख्या बघूया कसली आहे ते. तर ही संख्या आपली आपण बघूया आधी 13 पूर्णांक दशांश रूप तयार करून याचं 7 एके 7 किती उरले 6. तर हे मांडताना आपण असं वापरू शकू. बघा 1.6/7 1.6/7. आता पूर्णांक ह्याच्या पुढचा पूर्णांक कोणता येईल, आपली संख्या 2 येईल. मग 2 येण्यासाठी याच्यामध्ये किती मिळवावं लागेल. तर आता बघा 2 येण्यासाठी आपल्याला ती संख्या माहीत नाही, तर 13/7 मध्ये आपण x मिळवू. ती संख्या माहीत नाही म्हणून किती x मिळवू. आपल्याला कोणती संख्या पाहिजे 2. म्हणजे ही आणि ही संख्या मिळून आपली ही संख्या तयार झाली पाहिजे. बघा आता आपण इथे x बरोबर 2 2च्या खाली काही नाही, म्हणजे 1 आहे छेदस्थानी. आता बघा इकडे हे प्लस स्वरूपात आहे, इकडे जाऊन मायनस स्वरूपात जाईल. आपल्या ते मायनस होईल आपलं 13/7. तिरपा गुणाकार करून घेऊ आपण. इकडे लक्ष द्या, तिरपा गुणाकार करून घेऊ. x बरोबर 7 एके 7 दोन्ही 14 मायनस 13 एके 13 भागिले 7 एके 7. x बरोबर 14तून 13 गेले 1 राहिला आणि 7. आपली ती संख्या कोणती असेल, कोणती संख्या मिळवलं म्हणजेच आपल्याला 2 संख्या मिळणार आहे. तर 1/7 ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. मिळून बघूया आपण 1/7 याच्यामध्ये मिळून बघू कशा प्रकारे आपली पूर्णांक संख्या समोरची मिळते ते. 13/7 प्लस 1/7. जेव्हा छेद समान असतो तेव्हा छेदाच्या ठिकाणी छेद लिहायचा आणि वरील याची काय करायची बेरीज करायची. वरील किती झाले 14. भागजात करू 7 1 7 7 2 14 म्हणजेच 2 उत्तर आलेलं आहे. तर आपलं उत्तर काय आहे 1/5. 13/7 मध्ये 1/5 मिळवल्यास आपल्याला लगतची पूर्णांक संख्या मिळणार आहे. यानंतरचं उदाहरण बघूया 9 नंबरचं. यानंतरचं 9वं स्वाध्याय क्रमांक 1.4 मधलं शेवटचं उदाहरण आहेत. 2/4 -5 -9 7/-3 आणि -6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे म्हणते. कोणती संख्या आपल्याला पूर्णांक संख्या शोधायची आहेत. यापैकी पूर्णांक संख्या कोणती आहे. पूर्णांक संख्या कशाला म्हणतात. पूर्णांक संख्या आपल्या धनपूर्णांक असतात, ऋणापूर्णांक असतात. 1 2 3 4 आणि अनंत. त्यानंतर -1 -2 -3 -4 आणि अनंत. ह्या झाल्या तुमच्या पूर्णांक संख्या. तर यापैकी पूर्णांक संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे. पहिला आहे आपलं 2 1 2 2 4. याचा पॉईंटमध्ये केलं तर किती होईल आपलं 0.5. हे पूर्णांक संख्या होणार नाही आपली. 0.5 ही पूर्णांक संख्या होणार नाही. पूर्ण अंक आला पाहिजे. मग मायनसमध्ये असो की प्लसमध्ये असो आपल्याला कोणता अंक आला पाहिजे. ही पण आपली पूर्णांक संख्या होणार नाही. त्यानंतर 5/9 ही सुद्धा पूर्णांक संख्या होणार नाही, कारण कुठलाही पूर्णांक आपल्याला येणार नाही भागतो म्हणलं तर. बघा करून तरी पण 9ला भागला जात नाही. 0 0 9 0 0. इथं 5 राहिलं आहे, पॉईंट दिला, इथं 0 दिला. 9 5 45. 5 उरले 0 दिला. 9 5 45 9 5 45 9 5
पूर्णांक आलेला आहे का इथं? नाही. ही पण पूर्ण संख्या नाही होणार. त्यानंतर इथे बघा 7/3 हे पण करू आपण. 3 दोन्ही 6, 1 उरला, पॉईंट दिला 0, 3 त्रिक 9, 1 उरला, 0 घेतला, 3 त्रिक 9. अशा प्रकारे ही पण पूर्ण संख्या नाही होणार, दशांश अपूर्णांकामध्ये येईल. त्यानंतर शेवटचं बघूया आपण. 6/2, 2 1 2 2 त्रिक 6 -3. म्हणजे ही झाली आपली पूर्णांक संख्या. तर याचं उत्तर आहे -6/2. हे तुमची पूर्णांक संख्या होईल. अशा प्रकारे आपण स्वाध्याय 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 कॉलिसीचं बघितलेलं आहे. आणि ह्या ज्या कन्सेप्ट आहे सर्व स्पर्धा परीक्षेचं गणित करताना ह्या कन्सेप्ट उपयोगी पडतात आणि या कन्सेप्ट आधारावरच आपल्याला गणित सोडवायचे असतात. आणखीन एक थोडक्यात सांगतो, यानंतर बघूया. समजा 2, 3, 4 आणि 5 अशा प्रकारे अंक दिलेले आहेत. यापासून किती संख्या तयार होतील? यापासून किती संख्या तयार होतील अशी जर गणित दिली असेल तर बघा इथं चार अंक दिलेले आहे. तर किती संख्या तयार होतील? 4 अंक दिलेले असेल तर काय करायचं? 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. 4 पासून इकडं पाठी आपल्याला गुणाकार करत आणायचा, किंवा 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4. 4 अंक दिले म्हणून 4 पर्यंत. अशा प्रकारे 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4. तर यापासून संख्या तयार होतील 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 12 एक 12, सॉरी 24 एक 24. 24 संख्या तयार होतील. आता बघा इथे 4 अंक दिले. समजा इथे सुरुवातीपासून घेऊ. 2 अंक दिले असेल तर 2 अंक दिले असेल तर 1 गुणिला 2 किती संख्या तयार होतील? 2. 3 अंक दिलेले असेल तर मग 3 अंक दिलेले असेल तर 1 गुणिला 2 गुणिला 3 पर्यंत घ्यायचं. 3 दोन्ही 6 संख्या तयार होतील. जर 4 अंक दिलेले असेल तर 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 किती संख्या तयार होतील? यापासून असे 4 अंक दिले, किती संख्या तयार होतील? 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 एक 24 संख्या तयार होतील. 5 अंक दिलेले असेल तर 5 पर्यंत गुणाकार करायचं. 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. 5 21, 20 त्रिक 60, 60 120, 120 संख्या तयार होतील. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जर विचारलं अशा प्रकारे 4 संख्या दिलेल्या असेल तर यापासून किती, 4 अंक दिलेले असेल तर यापासून किती संख्या तयार होतात? तर अशा प्रकारे आपल्याला करत जायचं आहे. 2 म्हणलं तर 2 पर्यंत गुणाकार करायचा. 1 गुणिला 2 त्या संख्याचा लगातार नैसर्गिक संख्याचा गुणाकार करायचा. 3 म्हणलं 3 अंक दिले असेल, हे अंक आहे आपल्या. 2 अंक दिलेले असेल तर 1 गुणिला 2 वेळा गुणाकार, 2 संख्या तयार होतील त्यापासून. 3 अंक दिलेले असेल तर 3 पर्यंत गुणाकार करत जायचं. 1 गुणिला 2 गुणिला 3, 6 अंक तयार होतील. 6 संख्या तयार होतील. आणि 4 अंक दिलेले असेल तर 4 पर्यंत गुणाकार करत जायचं. 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 तर किती तयार होतील? आपल्या 24 संख्या तयार होतील. आणि 5 दिलेले असेल अंक आणि यापासून संख्या किती तयार होतात तर असं विचारलं असेल तर 5 पर्यंत गुणाकार करत जायचा लगातार. 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5, 120 संख्या आपल्या तयार होतील. अशा प्रकारे हा मुद्दा महत्त्वाचा होता. यानंतरचं चॅप्टर आहे स्कॉलरशिप म्हणलं परिमेय संख्यावर त्यावरील क्रिया. परिमेय संख्या कशाला म्हणतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा. शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. यानंतरचं चॅप्टर आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग.